महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ अमरावतीमध्ये आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली। गेल्या अनेक दिवसांपासून अमरावतीकरांची मला माफी मागायची होती, ती संधी मला आज मिळाली असे सांगत 5 वर्षांपूर्वी नवनीत राणांना पाठिंबा दिल्याबद्दल शरद पवारांनी अमरावतीकरांची माफी मागितली। आता महायुतीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना या मतदारसंघामधून निवडून मला माफ करावं अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी अमरावतीकरांना केली आहे। एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की एक चूक माझ्याकडनं झाली। 5 वर्षाच्या पूर्वीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या। लोकांनी माझा संदेश स्वीकारला, आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि गेल्या 5 वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली, ही चूक पुन्हा कधी होणार नाही आणि ती चूक आता दुरुस्त करायची आहे आणि ती चूक दुरुस्त करण्याच्यासाठी ज्याचं सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत स्वच्छ आणि शेवटच्या माणसाचा हिताचा विचार करणार अशा बळवंत वानखेडेंना मोठ्या मतांनी तुम्ही विजय करा हे सांगण्याच्यासाठी या ठिकाणी